नमस्कार मित्रांनो. जर तुम्हाला तुमचं फ्युचर सिक्युअर करायचं असेल, ऑनलाईन बिझनेस ग्रो करायचा असेल, स्टुडंट असताल आणि तुमचा स्टडी सोपा करायचा असेल आणि टेक्नॉलॉजीमध्ये पुढे जायचं असेल, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. कारण आजपासून आपण चॅट जीपीटी हा पूर्ण कोर्स सुरू करत आहोत. तो पूर्ण मराठीमध्ये आहे. सो शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी आहे सोनाली बोरावके आणि तुम्ही पाहत आहात लर्न अँड ग्रो विथ सोनाली बोरावके चॅनल. मी एक डिजिटल मेंटर आहे आणि मला असिस्टंट प्रोफेसरचा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. मी UGC नेट क्वालिफाईड आहे कम्प्युटर सायन्स अँड ॲप्लिकेशनमध्ये. मित्रांनो, 4-5 वर्षापासून म्हणजेच कोविडच्या काळानंतर म्हणजे 2020 पासून तुमच्या कानावर खूपच शब्द ऐकू येत असतील की एआयचा जमाना आलाय, चॅट जीपीटी. हे सर्व काय आहे याचं सर्वांनाच कुतूहल वाटतं. काही जणांना हे माहीतही आहे, ते त्याच्यात त्या कौशल्यही त्यांना खूप आहे. पण अजूनही असा काही भाग आहे की त्या एरियामध्ये लोकांना चॅट जीपीटी म्हणजे काय, एआयचे स्किल म्हणजे काय आणि ते म्हटलं की त्यांना एक भीतीच वाटते. आणि ग्रामीण भागातच नव्हे तर मीही खूप ऑब्झर्व केलंय की जे नोकरदार आहेत ते सुद्धा म्हणतात की एआय आलंय आणि एआय आल्यामुळे की नोकऱ्या जाणार. आणि काही न्यूजही आल्या आहेत ज्या तुम्ही पाहिल्या पण असतील टीव्हीवरती. पण तसं काही नाहीये, घाबरू नका तुम्ही. कारण मला आता एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की मी जेव्हा लहान होते म्हणजे हायस्कूलला होते तेव्हा काय झालेलं की सगळीकडे एक मेसेज पसरलेला की आता तुम्हाला नोकरीमध्ये सगळीकडे कम्प्युटर्स यूज करावे लागणार आहेत. कम्प्युटर्स होते पहिल्यापासून, पण त्या काळात काय होतं नोकरीमध्ये खूप कमी लोकांनाच ते यूज करावं लागायचं. पण गव्हर्नमेंटनी काय केलं, कंपल्शन केलं. मग त्यामुळे सर्वांना भीती वाटायला लागली आणि गव्हर्नमेंटनी एक जी-आर काढला की सर्वांनी MSc-IT कोर्स कंप्लीट करायचा. तर काही जणांना भीती वाटू लागली. पण काही जणांनी काय केलं, ठीक आहे MSc-IT करायची ना, आपण करूया. संगणक यायचंय ना, ठीक आहे आपण स्किल वाढवूयात आणि आपण स्वतःला ग्रो करूयात. ज्या माणसांनी ते स्किल शिकले, स्वतःच इम्प्रुव्हमेंट केली, तर ते ग्रो झाले. त्यांना इन्क्रिमेंट झाली, जे कंपनीत होते किंवा जे डिजिटल स्किल आले ते शिकले. ते घाबरले नाहीत. पण जे घाबरले ना, ते मागेच राहिले. कारण त्यांची अजिबातही ग्रो झाली नाही आणि नंतर एक काळ असा आला की 1-2 वर्षांनी ते सगळं नॉर्मल झालं. MSc-IT हे सगळं खूप साधं सोपं वाटायला लागलं. मुलंही ते सर्व कोर्स करावे लागले आणि ज्यावेळेस हे स्किल सर्वजण शिकले ना, त्यावेळेस सर्वांच्या लक्षात आलं, अरे हे तर सोपं आहे आणि याचा आपल्याला फायदा होतोय. अ, तसंच आहे एआय पण हे एक स्किलच आहे आणि हे आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं टूल. तर आपण पाहूया की नेमकं चॅट जीपीटी म्हणजे काय? तर आपला हा कोर्स चॅट जीपीटीचा आहे. त्यामुळे आपण आता त्याची एक ब्रीफमध्ये इंट्रोडक्शन पाहूयात की चॅट जीपीटी म्हणजे काय? तर चॅट जीपीटी हे एक असं टूल आहे की जे आपल्याला मित्रासारखं मदत करतं. म्हणजे हे एक डिजिटल ब्रेन आहे. ते काही मॅजिक वगैरे नाहीये. तर आपण पाहू शकता, की आपल्याला रेग्युलर लाईफमध्ये, बिझनेसमध्ये, प्रोफेशनल लाईफमध्ये किंवा दुसरे कोणते काहीही प्रॉब्लेम असतात. ते आपण काय करतो नॉर्मली आपल्या सीनियरशी शेअर करतो. तुम्ही कंपनीत असाल तर मॅनेजरशी शेअर करता किंवा जो टेक्निशियन असाल त्याच्याशी शेअर करता. स्टुडंट असतील तर टीचरशी शेअर करता. आपल्या रेग्युलर लाईफमध्ये आपण आपल्या फ्रेंड सोबत, फॅमिली सोबत शेअर करतो. पण कधी-कधी असं होतं, की हेल्प मिळायला पण एक लिमिट येतं आणि आपल्याला हेल्प मिळत नाही. त्यावेळेस आपल्याला स्वतःच ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागते. ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला एआयने एक सुंदर टूल दिला आहे आणि तेच म्हणजे चॅट जीपीटी आहे. हे टूल आहे ओपन एआय कंपनीने. मी तर स्पेशली थँक्स म्हणेल या कंपनीला, की त्यांनी आपल्याला हे सुंदर टूल दिलं. हे टूल म्हणजे काय आहे? ते काय करतं, त्यामध्ये भरपूर डेटा असा सेव्ह आहे आणि ही एक असं टूल डेव्हलप केलंय कंपनीनी, की ज्यामध्ये आपले सर्व प्रॉब्लेम्स जे आहेत, म्हणजे तुम्ही स्टुडंट असाल, तर तुम्हाला सपोज स्टडी करताना असाइनमेंट काही प्रॉब्लेम आले, तर ते सॉल्व्ह करायचे असतील. घरात कोणी शिकलेलं नसेल किंवा काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही ते चॅट जीपीटीला सांगितलं, की तो चॅट जीपीटी तो तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. तुम्हाला एकदम करेक्ट आन्सर देतं.
आणि तुम्ही जर बिझनेसमॅन असेल आणि तर तुम्हाला बिझनेस ग्रो करण्यासाठी काही आयडिया हवे असतील, सोशल मीडिया मार्केटिंग कशी करायची, याची सर्व हेल्प तुम्हाला चॅट जीपीटी करतो. इव्हन पर्सनल टू प्रोफेशनल लाईफ मध्ये ऑनलाईन पैसे कसे कमवायचे, आपल्याकडे ऑनलाईन इन्कम कसा वाढवायचा, याच्या सगळ्या टिप्स चॅट जीपीटी आपल्याला A to Z शिकवतं. त्याची आपल्या सर्वांना खूप हेल्प होती. मी तर काय म्हणेल, तुम्ही घाबरू नका. चॅट जीपीटी हे खूप सोपं आहे. हे स्किल तुम्ही शिका आणि स्वतःला ग्रो करा. त्याचा जास्तीत जास्त यूज करा. सर्वांनी यूज करा. तुम्ही शेतकरी असताल तरी यूज करा. तुमचे प्रॉब्लेम्स टाका. ते प्रॉब्लेमही तुमचे सॉल्व्ह होतील याचा मला विश्वास आहे. मला एक गोष्ट आठवली, कालचीच आहे. माझं व्रत होतं. मी मंदिरात गेले होते. तर सहज मी तिथं बायकांना म्हटलं, की माझा कोर्स आहे एक चॅट जीपीटी जो मी सुरू करत आहे. तर तुम्ही पहा तुम्हाला युज होईल. तर त्यातली एक बाई मला म्हटली, "आम्हाला काय ते त्याचा युज होणार? आम्ही तर काही इथं मंदिरात येतो, भजन करतो, घरी बसतो आणि काय आम्हाला त्याचा युज? आम्ही अडाणी." मी थोडं हसले आणि त्यांना म्हटलं, "आजी, अहो खरंच चॅट जीपीटीचा यूज तुम्हाला होईल." आजी म्हणल्या, "कसं? ते काय आम्हाला भजन सांगेल का? की आम्हाला भजन सांग, भजन तयार करून दे. आणि मी तर अडाणी, मी कसं करणार?" आजींना मी म्हटलं, "आजी तुमच्याकडे मोबाईल आहे का?" आजी म्हटल्या, "हो." मी म्हटलं, "तुम्ही अडाणी आहात, पण मोबाईल यूज करता, तो कसा?" आजी म्हणल्या, "चित्र, सिम्बॉल ह्याच्यावरून मी ओळखते." की असं असं करायचं. आजींना म्हणलं तसंच, हे बघा तुम्ही, हे चॅट जीपीटीचं सिम्बॉल आहे. त्याच्यावरती क्लिक करायचं आणि तुम्ही चॅट जीपीटीला बोलूनही सांगू शकता, की तुम्हाला काय पाहिजे. हां, आजींना मी रिअलमध्ये करून दाखवलं. म्हटलं बोला चॅट जीपीटीशी तुम्ही, की मला महादेवाचं भजन दे आणि ते बोलून दाखव. तर काय चॅट जीपीटीने बोलून दाखवलं. आजी गप्पच बसल्या. म्हटल्या, "खरंच बाळा, आमच्यासाठी हे खूप चांगलं आहे." म्हणजे माझं सांगण्याचा एकच उद्देश आहे, की चॅट जीपीटी हे टूल असं आहे, की ते लहानापासून मोठ्यापर्यंत सुशिक्षित, जर तुम्ही अडाणी असाल आणि मोबाईल यूज करत असाल, तरी तुम्हाला पर्सनली कसं ग्रो करायचं इथपर्यंतचं सर्व स्किल एआय तुम्हाला देत आहे चॅट जीपीटी मधून. फक्त त्यात प्रॉम्प्ट कसा टाकायचा, कसं काय करायचं, ते आपण प्रॅक्टिकली पाहणार आहोत. आणि हे तुम्हाला मी सगळं स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे. मी तुम्हाला आणखी एक रिअल टाइम एक्झाम्पल देते, की सपोज तुमच्याकडे एक जनरल नॉलेजचं बुक आहे, ज्याच्यात महाराष्ट्राची सर्व इन्फॉर्मेशन आहे. तर तुम्ही ज्यावेळेस ते इन्फॉर्मेशन पाहता आणि तुम्हाला सडनली काहीतरी आठवतं, "अरे, इथे हे आहे, तर एम-पी मध्ये किंवा दुसरीकडे, दुसऱ्या राज्यात काय आहे?" हे सडनली तुम्हाला आठवतं. पण ते तुम्ही पाहू शकता का? किंवा आठवत नसेल, तर लगेच त्या बुकमध्ये तुम्हाला मिळतं का? नाही मिळत. तर अशा वेळेस आपलं तुम्ही पाहू शकता, की ChatGPT हे टूल असं आहे, की त्याला कसलंही लिमिट नाही. तुम्ही काहीही सर्च करा, काहीही. तो एक सर्चिंगचा एक समुद्र आहे. तुम्ही काहीही सर्च करा. तुम्हाला ती सर्व इन्फॉर्मेशन ChatGPT हा देतोच. मी तर म्हणेन 99.99% सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला ChatGPT हा प्रॉपर देतो. राहिलं ते 0.1चं, तर फ्युचरमध्ये आणखी 1-2 वर्षांनी 100% असं होईल, की प्रत्येक तुमच्या गोष्टीचं सोल्युशन हे चॅट जीपीटी देईलच. कोणतीही अशी गोष्ट राहणार नाही, की त्याचं सोल्युशन चॅट जीपीटीकडे राहणार नाही. मग तुम्हीच ठरवा युवकांनो, की तुम्हाला डिजिटल स्किल शिकून तुम्हाला इम्प्रूव्ह करायचंय, ग्रो करायचंय, की ह्यापासून घाबरून पळून जायचंय. तर मला युवकांना एक सांगावसं वाटतंय, की तुमच्या मनात भीती आहे ना जॉब जातील, तसं काही होणार नाहीये. तुम्ही ग्रो करा. पण आणखी एक तुम्हाला संधी मिळते, याचा तुम्ही कधी विचार केलाय का? माझं तर म्हणणं आहे, की एआय आल्यामुळं बिझनेस ग्रो करायला मराठी माणसांना आणि जे छोटे-छोटे गावातले माणसं आहेत किंवा शहरातले आहेत, तर त्यांना एक हिंमत मिळते, एक आधार मिळतोय. एक तुम्हाला गाईडलाईन भेटती, की स्वतःचा बिझनेस कसा क्रिएट करायचा. आणि महिलांसाठी तर ही एक सुवर्ण संधीच आहे. कित्येक महिला आहेत शहरात, गावामध्ये, की ज्यांना काहीतरी करायचं असतं. त्या शिकलेल्या असतात. त्यांना स्वतःचा इन्कम घ्यायचा असतो.
पण त्यांना सोर्स नसतो. तर तुम्हाला ChatGPT कडून हे सर्व माहिती डिटेल्समध्ये मिळणार आहे. त्यामुळे माझं तर म्हणणं आहे, की फ्युचरमध्ये बिझनेस जास्तीत जास्त वाढतील. ते पण डिजिटली. म्हणजे तुम्ही तुमचे घरचे काम करून, तुमची फॅमिली सांभाळून तुमचा बिझनेस ग्रो करताल आणि तुम्ही स्वतः पर्सनल टू प्रोफेशनल लाईफ एन्जॉय करता. शेवटी मी सर्वांना एकच मेसेज देईल, की चला आपण डिजिटल स्किल शिकूया आणि सोबत ग्रो करूया. तुम्हाला माझा हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल, आवडला असेल, तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये ChatGPT असं टाईप करा. थँक यू अँड बाय बाय. सी यू इन नेक्स्ट सेशन.